सर्व मजेतच राहिलं पाहिजे। तर मंडळी, मी विशाल माने पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन प्रवास। तो पुन्हा असणार आहे आपला केदारनाथचा। यावेळेस सुद्धा सोलो चाललो आहे आणि हे सगळे माझे जे तुम्ही बघताय हे सगळे माझे सामान आहेत जे मी सोलो वेळेस वापरतो। आणि काय काय तुम्हाला घेऊन जायचंय केदारनाथला जाताना, जर सोलो जात असेल किंवा फ्रेंड सर्कल मध्ये पण जात असेल, मी खूप साऱ्या वस्तू जे मी वापरतो स्वतः ते तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे। चला तर वेळ न घालवता करूया सुरुवात। हर महादेव। तर मंडळी, कुठेही आपल्याला जाण्यासाठी सर्वात प्रथम जी आपल्याला लागणारी वस्तू असते ती म्हणजे आपली बॅग, जी मी ह्या कंपनीची घेतलेली आहे। अतिशय सुंदर ही बॅग आहे। हिची कॉस्ट अराउंड 3,500 रुपयाला पडली होती मला। लास्ट इयरला मी घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 90 लिटरची कॅपॅसिटी आहे। 75 लिटरचं तुम्हाला ही पूर्ण बॅग भेटते। त्याच्यामध्ये साईडला कप्पे आहेत, इथे कप आहे, खाली शूज कंपाऊंड आहे, या साईडला तुम्ही शूज त्यांनी देऊ शकता। अतिशय ही भारी बॅग आहे। हे जर मी तुम्हाला फोटो लावतो आहे व याची प्राइस तुम्ही हे घेऊ शकता। आणि 15 लिटरची ही बॅग असते जी याच्या समोर इथे अटॅच होते। अशी करून ही बॅग आहे, अतिशय सुंदर। सर्वप्रथम तुम्हाला बॅग लागते, तुम्ही या कंपनीची घेऊ शकता। हिचं बेनिफिट खूप चांगले, कारण हिचं वजन आपल्या खांद्यावर येत नाही, आपल्या पाठीवर येतं, त्यामुळे तुम्हाला आरामदायक वजन तुम्ही याच्यावरती झेलू शकता, कारण त्यामध्ये खाली ॲल्युमिनियमचे पार्ट देखील लावलेले आहेत। आता आपली जी दुसरी वस्तू आहे जी विंटरमध्ये आपल्याला लागते, जी आपल्याला स्वतःला त्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे ते गरम कपडे। तर मी डिकॅथलॉनमधून टोटल 2 ते 3 एक ड्रेस घेतला आहे, तो तुम्हाला दाखवतो। पहिला तर हा आहे डिकॅथलॉनचा, जो मला 400 रुपीजमध्ये पडला। ह्याच्यामध्ये 500 रुपीजमध्ये पडला, 499 मध्ये। हा मी रिसेंटली केदारकंठा ट्राय केलं होतं, तिकडे पण हे वापरले होते। अतिशय छान याचा परफॉर्मन्स होता, एकदम वॉर्म वाटत होतं, कुठेही जास्त करून थंडी लागत नव्हती, कारण तिकडे मी अराउंड 15 मायनसमध्ये टेम्परेचरमध्ये मी गेलो होतो। तर अतिशय छान आहे हे देखील। मी ह्याचा देखील तुम्हाला फोटो लावतोय, हे देखील तुम्ही वापरून घेऊ शकता। त्यानंतर सेम अगेन तोच मी पीस घेतला आहे परत, आणि हा आहे दुसरा। कलर फक्त चेंज आहे, बाकी दोघं सेम आहे। तुम्ही ह्या पोझिशनमध्ये डिकॅथलॉनमधून हे तुम्ही मागवू शकता। अतिशय छान कपडे आहेत। मला ह्याची कॉस्ट आहे 500 रुपीज। आणि मला तिसरं, हे आता रिसेंटली मागवलं, मागच्या वेळेस नव्हतं मला। हे एक वॉर्म ड्रेस आहे, हा मला 300 रुपयाला पडला। लेअर बोलतात त्याला, आतमध्ये जेव्हा आपण काही कपडे घालतो त्याच्या आतमध्ये लेअर, हा पण गरम कपडा आहे। 300 रुपयाची कॉस्ट आहे। ह्याचे देखील मी तुम्हाला फोटो डिटेल्स लावतो, आपण हे पण घेऊ शकतो। बाकी नॉर्मली 2 उडी आहेत जे आपल्याला वापरायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला 3 जीन्स घेतल्या आहेत, जसं आपला वापर, जसं आपलं यूज असेल तसं आपण वापरू शकतो। तर पुन्हा मी 3 शर्ट घेतले आहेत, कारण आपल्याला केदारनाथ आणि बद्रीनाथचा ट्रॅक करायचा आहे। बद्रीनाथचा तर ट्रॅक नाहीच आहे, फक्त केदारनाथचाच ट्रॅक असतं आपल्यासाठी। त्यासाठी नॉर्मली 3 जीन्स 3 शर्ट मी हे घेतले आहेत, कपडे अराउंड। त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट ट्रॅकिंग पॅन्ट, ही केचवाची आहे, 500 mH हिचं पण काही नाव आहे। केदारकंठा ट्रॅकमध्ये मी वापरली होती। तिच्यासोबत तुम्हाला इथे बेल्ट ऑलरेडी दिला जातो, जो ह्या पॅन्टीला लागलेला आहे। -15 ही पॅन्ट तुम्हाला सर्वाइव्ह करते। अतिशय छान पॅन्ट आहे, ही देखील डिटेल्स मी तुम्हाला देतो, तुम्ही ऑर्डर करू शकता। सेकंड, वॉटरप्रूफ ग्लव्स। हे ग्लव्स देखील मी घेतले आहेत आणि हे देखील डिकॅथलॉनचेच आहेत, केचवाचे आहेत। ह्याची किंमत मला 900 रुपये पडली। वॉटरप्रूफ आहे, ती आपलं केदारकंठाला मी हे सुद्धा घेऊन गेलो होतो, वापरलो होतो। अतिशय छान रिझल्ट आहे। त्याच्यानंतर आता रिसेंटली अजून एक लेअर मागवली मी, हे मला 100 रुपयाला पडली, पण डिकॅथलॉनचेच आहे। आपल्याला हातामध्ये ही घालायची असते। त्याच्यानंतर मेन इम्पॉर्टंट टोपी। ही टोपी घेतली होती मी लास्ट टाइम गेलो होतो तेव्हाच घेतली होती। तुमनाचा ट्रॅक तुम्ही बघितला असाल, अशी ही टोपी आहे, त्याच्यामुळे तुमचं कान ते एकदम व्यवस्थित ढाकलं जातं आणि तुम्ही वापरू शकता। आणि हा त्याच्या गळ्यातला पट्टा आहे, सगळं सामान इकडेच मिळतं। आणि फायनली 2-3 जे आपण घालतो बन्यान आहेत, ज्या मी एक्स्ट्रा घेतल्या आहेत। आणि एक महाकालचा शॉल आहे, जो मी घेतला आहे पूर्ण अंगावरती असं लावून तिकडे घेणार आहे। आणि एक आपल्या महाराजांचा झेंडा आहे, शिवाजी महाराजांचा, तर हा तिकडे मी
तर आपण पाहिलं आतापर्यंत बॅग आणि कपडे जे मी स्वतःसाठी घेऊन चाललेलो आहे, आणि जसं आपल्याला रिक्वायर्ड असेल मी तर तुम्हाला याचं पूर्ण डिटेल्स देईल, ते तुम्ही घेऊ शकता. अतिशय छान क्वालिटी आहे जे मी वापरले. आता राहिला प्रश्न माझ्या दुसऱ्या एक्सेसरीज जसे काही स्टिक झाली, ट्रायपॉड झाला आणि काही वस्तू लागू शकतात त्या मी तुम्हाला दाखवतो. सर्वात आधी हा मी एक गिम्बल घेतला होता, त्याला मला घेऊन आय थिंक 2 वर्ष झाले, आणि हा असा काही ऑन होतो. ह्याच्यामध्ये जो आता माझा मोबाईल लागलेला आहे तिथे, त्याच्यामध्ये मी याला होल्ड करतो आणि हा असा मूव्ह होतो. तर हा एक गिम्बल आहे, ह्याची अराउंड कॉस्ट त्यावेळेस मला 6,000 रुपये पडली होती. डिजिटेकचा हा गिम्बल आहे, अतिशय छान हा गिम्बल आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. तर हा देखील तुम्ही सोलो ट्रॅक करत असाल, सोलो ब्लॉगर असाल तर तुमच्यासाठी ही वस्तू अतिशय छान आहे म्हणजे ही तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याच्यानंतर येतं की आपण सगळं एवढं ट्रॅक करतोय, एवढा सगळा प्रवास करतोय, मेन आपली बॅटरी आपल्याला खूप साथ देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच माझ्याकडे हा पॉवर बँक आहे, अर्बन कंपनीचा, इंडियन कंपनी आहे. हा माझा पॉवर बँक अराउंड 50,000 mAh ची मी ही पॉवर बँक घेतली होती. हिची कॉस्ट देखील मला 5,000 रुपये पडली होती. लास्ट इयर घेतली होती. केदारखंडाला जायच्या वेळेस मी सगळ्या एक्सेसरीज घेतल्या होत्या, पण म्हटलं कधीतरी तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही देखील ह्या वस्तू जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर ही 50,000 mAh ची बॅटरी आहे अर्बन कंपनीची. अराउंड 5,000 रुपयाला मला पडली होती, ही घेतली होती. हिच्यामध्ये मी आरामशीर जो माझा आयफोन आहे ज्याच्याने मी शूट करतो, ब्लॉग करतो, तो मी कमीत कमी 15 ते 20 वेळा चार्ज करतो, तो मला इनफ होतो. आणि ह्याला चार्ज होण्यासाठी कमीत कमी 8 घंटे ते 7 घंटे लागतात. त्याच्यानंतर आहे आपला कॅम्पिंग स्टोव्ह. हा काय काम करतो की जर तुम्हाला गरम पाणी एमर्जन्सीला कुठे पाहिजे, जसं तुम्ही ट्रॅकमध्ये गेला, जर तुम्हाला खूपच थंडी वाटते, तुम्हाला जर एक शेकोटी करायची, जर तुम्हाला बॉनफायर करायचं, त्यासाठी तुम्हाला हे तुम्ही वापरू शकता. हे जे फार कॉस्ट अराउंड 500 रुपये मी ॲमेझॉनवर मागितले होते. आणि हा त्याचा गॅस आहे, याची कॉस्ट 150 रुपये येते. हा इथे लागतो असा, आणि फायर तुम्ही वापरू शकता. लास्ट ब्लॉगमध्ये मी टाकलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर एवढं सगळं आपण रेकॉर्ड केल्याच्या नंतर आयफोनची स्टोरेज तुम्हाला माहिती आहे किती प्रॉब्लेम येतो की प्रत्येक मिनिटाला किंवा जास्त हाय क्वालिटीमध्ये रेकॉर्ड झाल्यामध्ये स्टोरेज फुल होते. त्याच्यासाठीच मी सॅमसंगचा SSD घेतला आहे 1 TBचा. हा अराउंड मला 10,000 रुपयाला पडला आहे. आणि हा 1 TBचा असल्यामुळे होतं आता असं की जे काही शूट होतं ते लगेच मी याच्यामध्ये ट्रान्सफर करतो आणि आपल्याला सादर हा ब्लॉग येतो. तर ह्याची रिक्वायर्ड सगळ्यांनाच नाही पडत. जे ट्रॅकर सोलो ब्लॉगर आहेत त्यांच्यासाठी, हे बाकीचं नॉर्मल तुम्ही वस्तू घेऊ शकता. हे जे जास्त शूट करतात, फोटोग्राफी करतात त्यांच्यासाठी ही वस्तू अतिशय चांगली आहे. सॅमसंगची SSD 1 TBची, ह्याची कॉस्ट अराउंड 10,000 ते 10,500 रुपये तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती बघायला भेटेल. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला खूप साऱ्या वस्तू अशा लागतात जे आपल्याला प्रवासामध्ये, जर आपल्याला काही तब्येत खराब होते किंवा काही गोळी लागते किंवा काही मूव्ह असतो. मागच्या वेळेस पण मी घेऊन गेलो होतो, मला खूप याची हेल्प झाली होती. जसं काय हा बाम आहे, वॅसलीन आहे, ह्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी ते सोबत ठेवणं आपल्या गरजेचं आहे. ही पेन किलर गोळी आहे, ही देखील आपण आपल्या सोबत ठेवू शकता. वातावरण केदारनाथचं कधी पण बिघडतं, कधी पाऊस, कधी थंडी, कधी बर्फ, कधीही काय होऊ शकतं. तर त्याच्यासाठी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर ह्या झाल्या त्या वस्तू. आणि दुसरं त्यानंतर रोज आपल्याला फ्रेश होण्यासाठी आपला फेस वॉश आणि आपला ब्रश, ह्या गोष्टी देखील नक्कीच सोबत कॅरी करा. लास्ट आहे एक हेड टॉर्च आहे, ही मी केदारखंडामध्ये वापरली. जर तुम्ही नाईट ट्रॅक करता कुठे पण, केदारनाथ ऐवजी कुठे पण जर तुम्ही करता, ही डिकॅथलॉनमध्येच भेटते. ही तुम्हाला अशी डोक्याला लावायची आणि ही अशी चालू होते बघा. असं जर तुम्ही ट्रॅक करता तर तुम्हाला हे जर खूप हेल्प होतो, जसं मला झाली होती. तर ही देखील तुम्ही घेऊ शकता, खूप भारी वस्तू आहे. तर ही पण डिकॅथलॉनमध्येच आहे. हिची किंमत अराउंड मला 300 रुपये पडली होती. आणि लास्ट इम्पॉर्टंट माझा सर्वात भारी गॅजेट आहे Insta360. हा मी घेतला होता Insta360 X3. अराउंड लास्ट इयरला घेतला होता. 6 महिने झालेत मला वापरून. आणि ह्याला चालवण्यासाठी स्टिक लागते जी ह्याच्यामध्ये अशी फिट होते. आणि तुम्हाला असं काही हा पाहायला भेटतो, जे तुम्ही खूप सारे छोटे मोठे शॉर्ट बघितले असणार, जो मी सोलो ट्राय करतो त्याच्यामध्ये वापरतो. आणि जो सोलो ट्राय करतो त्यासाठी अतिशय छान, म्हणजे खूप भारी वस्तू ही. हा कॉस्टली आहे, पण आता काय करू शकतो, सोलो जर ट्राय करतो तर आपल्याला फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी खूप भारी आहे. हिची अराउंड किंमत मला हे दोन्ही पूर्ण सेट पडला होता 54,000चा, जो मी घेतला होता. 54,000चा तुम्हाला सेट पडतो. तर सोलो ब्लॉगर असा जो तुमच्या बजेट तेवढा असेल
तर तुम्ही नक्कीच याला पण घेऊ शकता, खूप चांगली वस्तू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लागतात शूज. हे पण डिकॅथलॉनचेच आहेत, वॉटरप्रूफ नाही आहेत, हे नॉर्मल शूज आहेत. MH100 का याचा असा कोड आहे, मी तुम्हाला नक्की स्क्रीनशॉट देईल इकडे. जे जे मी वस्तू दाखवल्या सगळ्यांचे स्क्रीनशॉट देतो मी तुम्हाला. आणि हे लास्ट इयर मी केदारकंठामध्ये वापरले होते, सॉरी लास्ट इयर बोलतो, आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी. तर मस्त ग्रीप होती आणि एकदम छान चालतात. ह्याची पण ग्रीप तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त ग्रीप आहे. आणि वॉटरप्रूफ नाही आहेत, नेक्स्ट आपल्याला वॉटरप्रूफच घ्यायचं, कारण याच्या पुढे आता खूप मोठे आपल्याला यात्रा करायची त्यासाठी लागेल. तर हे झाले शूज. आणि छोटा हा पिल्लो आहे डोक्याला आपल्याला उशीसारखा, हे देखील घेऊ शकता. हा मला 100 रुपयाला पडला होता, आपण ऑनलाईनच मागवला आहे मी. लास्ट इयर एक आहे तुम्हाला, जर तुमच्याकडे गोप्रो असेल, माझ्याकडे होता गोप्रो, पण तो काही कारणामुळे मी मनालीचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असाल, तिकडे गेलो होतो, तिकडून माझ्याकडून तो हरवला होता. तर ही एक स्टिप असते, तुम्हाला असं डोक्याला लावायचा असतो. जर तुम्ही कुठे वरती हाय ॲटिट्यूडला जर तुम्ही ट्राय करताय किंवा जर तुम्हाला हातामध्ये काही पकडायचं नाही आहे, तर इकडे त्याची साईज आहे, तर मोबाईल पण अडकवू शकता आणि आपला गोप्रो देखील हँडल करू शकता. तर हा एक तुमची स्टिक आहे, ही पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे तर त्याचंच सामान आहे. आणि एक स्टिक घेतली होती मी, ही पण डिकॅथलॉनचीच आहे, 500 रुपयाची ही जी कॉस्ट आहे. मस्त ट्रायसाठी घेतली होती मी. अगोदरची माझी स्टिक होती, पण ती माझी हरवली, तुंगनाथला गेलो होतो तेव्हा. तर ही पुन्हा मी डिकॅथलॉनमधला मागवली आहे, 500 रुपयाची कॉस्ट आहे. लास्ट टू लास्ट हा माझा मेन व्लॉगिंग हँडल, हा माझा गिम्बल आहे, ज्याच्याने मी व्लॉगिंग करतो. आणि हे काही सॉक्स आहेत, जे गरम जाडे सॉक्स आहेत, जे मी वापरतो. तर हे देखील तुम्ही सॉक्स जेव्हा घ्याल तेव्हा लाईट म्हणजे कमीवाले लेदरवाले नका घेऊ, जे जाड लेदर असतील ते सॉक्स वापरा, कारण त्याची गरज पडते. कारण तिकडे थंडी बरोबर असल्यामुळे आपल्या पायाला खूप थंडी लागू नये, त्याच्यासाठी हे तुम्हाला लक्ष द्यायचं. म्हणजे शेवट आहे आपला ही छोटी बॅग, जी मी अशी यूज करतो. माझे मोबाईल्स ते काही ठेवण्यासाठी, पेमेंट ठेवण्यासाठी जे मला लागतात. सो तुम्ही असं पण वापरू शकता आणि इकडे कमरेला पण बांधू शकता. अतिशय छान वस्तू आहे. आणि हे माझे Insta360चे वायरिंग्स आणि केबल आहेत. आणि लास्ट टू लास्ट एक टॉर्च आहे, ती पण तुम्हाला दाखवतो, जी तुम्हाला हँडल टॉर्च दाखवली होती, जी डोक्याला लावतात. आणि शेवट टॉर्च आहे, जी तुम्हाला, ही देखील मी ऑनलाईन मागवली होती, 1000 रुपयाची किंमत आहे. तुम्हाला कधी दिसत नसेल, 1000 रुपयाची किंमत, खूप पॉवरफुल आहे ही. असं याच्यामध्ये दोन्ही साईडने तिकडून समोरून चालते, काशी चालते. आणि जर तुम्ही एमर्जन्सीमध्ये कुठे फसला ग्रुपमध्ये, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये एक ऑप्शन पण आहे, तुम्ही असं ब्लिंक कराल तर तुम्हाला ही समोरच्याला सिग्नल देते. तर ही देखील मस्त आहे, 1000 रुपयाची कॉस्ट आहे, जी मी घेतली होती. लास्ट हा माझा पट्टा, जो मी घालतो कपडेला. आणि लास्ट टडँग iPhone 15 आहे. ह्याच्याने मी पहिला iPhone 13 शूट करत होतो आणि आता मी iPhone 15 घेतले रिसेंटली, आत्ताच 1 महिना झाले, ज्याच्याने आता सगळा प्रसंग शूट झालेला आहे. मेन मुद्दा iPhone 15 घेण्याचा असा होता की iPhone 13 मध्ये लाइटनिंग केबल होती, जिच्यामधून डेटा ट्रान्सफर होत नव्हता, त्यासाठी एक वेगळा ॲडॅप्टर घ्यावा लागत होता आणि पॉवर बँक लागत होती, ज्याच्यामुळे डेटा ट्रान्सफर करायला खूप त्रास होत होता आणि काही ब्लॉग लवकर येत नव्हते, काही व्हिडिओ डिलीट होत होते स्टोरेजमुळे. त्यासाठी त्याच्यामध्ये हे दिले गेले, USB टाईप गेलेली आहे, सी टाईप दिलं गेलं आहे. सी टाईपमुळे जे तुम्हाला मी दाखवलं, माझं सी टाईप दिल्यामुळे त्याच्यातलं डायरेक्ट मी कनेक्शन USB त्याला देतो आणि डायरेक्ट माझ्या SSD मध्ये, जे तुम्हाला सांगितलं, हे SSD मध्ये सर्व माझा डेटा ट्रान्सफर होतो. मग ज्याच्यामुळे आता मला प्रॉब्लेम होत नाही आणि व्हिडिओ ब्लॉगिंग खूप सुंदरपणे होते. ह्या होत्या मेन वस्तू ज्या तुम्हाला लागतात, ज्या मी स्वतः वापरतो. आणि बाकी राहिल्या प्रश्न खाण्यापिण्याचे, ज्याच्यामध्ये तुम्ही काही तुमच्यासोबत चिवडा काही घेऊ शकता खाण्यापिण्याच्या, जास्त करून ज्या ताकदीच्या वस्तू त्या घेऊ शकता, जसं की खजूर, बदाम, काजू, पिस्ता, असं काही तुम्ही तुमच्या सोबतीला ठेवू शकता. आणि ते घेऊन तुम्ही 2024चा ट्रॅक तुम्हाला करायचा म्हणजे जसं मी केलंय, आपल्याला करणार आहे. हा बनवण्याचा उद्देश असाच आहे. आणि हे मी माझ्या घरात शूट करतो, माझं घर काय मोठं नाही आहे. तर असं काही माझं हे घर आहे, इथं माझं मंदिर आहे आणि वरती आमच्या महाराजांचा फोटो आहे. तो आता वाईड अँगलमध्ये कॅमेरा नसल्यामुळे स्टार्टिंगला तुम्हाला दिसला असेल. तर असं काही प्रसंग होता. हे सगळं माझं सामान आहे, आता बॅग पॅक करतोय आणि उद्यापासून सिरीज चालू होते. पुन्हा मी केदारनाथची यात्रा करतो 2024ची. आणि यावेळेस सगळं नवीन रूट असणार आहे, सगळं काही नवीन असणार तुमच्यासाठी. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमच्या भावाचं चॅनल, ज्याचं नाव आहे विशाल ट्रायबल ब्लॉग. असा होता प्रसंग. भेटूया
पुढे मंडळी. हर हर महादेव.